2005 साली मी लग्न करून जामखेडमध्ये चिंतामणी परिवारामध्ये चिंतामणी परिवाराची सून म्हणून आले. चिंतामणी परिवार मी घेतली. स्वाभिमानाने कसं जगायचं आणि आपल्या कर्तव्याचं भान कसं ठेवायचं याची शिकवण घेत मी चिंतामणी परिवारामध्ये पाऊल ठेवले. चिंतामणी परिवार हा राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे परिवार आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये काम करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले ते माझ्या सासू सासऱ्यांनी. आज म्हणतात सासर म्हणजे एक बंधन असतं, पण माझ्या दृष्टीने सासर म्हणजे माझ्या स्वप्नांना बळ देणारं ठरलं आणि आज मी ते माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजते. एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण मी आज खूप अभिमानाने सांगते की माझ्या यशामागे माझे पती अमित शेठ चिंतामणी हे अगदी ठामपणे आणि खंबीर त्यांची साथ ही आहे. प्रांजल तू हे करू शकते हा त्यांचा विश्वास हीच माझी खरी शक्ती बनली. काका, मी ज्यावेळेस प्रचार करत फिरत होते, प्रचार करत सगळ्यांच्या घरी भेट देत होते, त्यावेळेस मला म्हणजे आज खूप अभिमानाने सांगावं वाटतं की चिंतामणी घराण्याने पेरलेलं बीज आज खऱ्या अर्थाने उगवत आहे. मी ज्यावेळेस प्रचार करत होते त्यावेळेस मला अगदी बाबांनी काय मदत केली, पप्पांनी काय मदत केली हे प्रत्येकाच्यात मला ऐकायला मिळत होतं की अरे बाबांनी आम्हाला शेत घेण्यासाठी आम्हाला त्यावेळेस अशी मदत केली, शिक्षणामध्ये मदत केली, कोणाचं घर घेण्यासाठी मदत केली. तर माझे पती अमित शेठ चिंतामणी यांनी देखील अगदी 10 वर्षापूर्वी एका व्यक्ती म्हणजे एका काकांनी मला सांगितलं की अरे बाबा 10 वर्षापूर्वी मला त्यांनी माझ्या मुलीच्या लग्न घेण्यासाठी 3,500 रुपये दिलेले आणि आज ते फेडण्याची वेळ आलेली आहे. आज खऱ्या अर्थाने त्यांनी ह्या सगळ्या चिंतामणी परिवाराने जे बीज पेरलं ते आज उगवलेलं आहे. नगरसेवक असताना मला ह्या सगळ्या राजकीय आणि मला जर चुकलं तर समजूनही सांगितलं आणि जर मी छान काम केलं तर मला कौतुकाची थापही दिली आणि त्यांनी घडवलं. त्यामुळे आज मी ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देत आज इथपर्यंत पोहोचू शकले. खरंच मी आज एवढंच म्हणेल की हे सगळं करत असताना, कष्ट करत असताना आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांची आशीर्वाद आणि पूर्वजांची पुण्याई असल्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकत नाही. करेक्ट. त्यामुळे मी आज एवढंच सांगेल. आणि नक्कीच काका तुम्ही म्हटले की ज्यावेळेस आम्ही जामखेडमध्ये येतो आम्हाला काही बरं वाटत नाही, पण आम्हाला महाविद्यालयात गेल्यावर खूप छान वाटतं. नक्कीच तुम्ही एक 5 वर्षानंतर जेव्हा जामखेडमध्ये याल तेव्हा नक्कीच जसं महाविद्यालयामध्ये गेल्यावर छान वाटतं तसंच तुम्हाला जामखेड शहरात आल्यावरही छान वाटतं. असंच मी काम करेन. भारी 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 भारी. आपल्याला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि अमित शेठ चिंतामणी माझे पती यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मी जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये करेल असं मी आणि तुम्ही टाकलेला माझ्यावरचा जो विश्वास आहे तो मी सार्थ करून दाखवेल एवढंच बोलते आणि थांबते.